Hello ladies and gentlemen, my name is Advocate Madhur Pofre. Welcome to the YouTube channel of Edunation Speakers Academy. And today we are going to discuss about a very important issue that is faced by spoken English learners. Okay, and what is that issue? The issue is thinking in English. Right? Generally काय होतंय बघा, generally the problem is a lot of people face this problem and I guarantee that तुम्ही जर इंग्लिश बोलण्याची सुरुवात करत असाल तर तुम्हाला या प्रॉब्लेम फेस झाला असेल की सर मला सगळं समजतंय, माझी व्होकॅब्युलरी पण ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे, परंतु जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा माझ्या डोक्यात अजूनही माझ्या मातृभाषेतच विचार येतात. म्हणजे आपण एक कन्सिडर करूया, मराठीबद्दल आपण बोलतोय, मराठीत मी डोक्यात विचार करतो आणि त्याच्यानंतर तो डोक्यातल्या डोक्यात ट्रान्सलेशन करण्याचा ट्राय करतो आणि त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये बोलतो. त्याच्यात इतका वेळ जातो, इतका लॅग येतो आणि त्याच्यामुळे मग माझी व्होकॅब्युलरी मिस होते. बऱ्याचदा जे बोलायचं असतं त्यातला मॅक्सिमम पार्ट मिस होऊन जातो. जी योग्य डिक्शन वापरायला हवं ते डिक्शन योग्य येत नाही. फ्लुएन्सी तर 100% जाते आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेममुळे मला फ्लुएंटली इंग्लिश बोलता येत नाही. येस, हा सगळ्यांना प्रॉब्लेम आलेला आहे. नाउ लेट मी टेल यू व्हॉट द प्रॉब्लेम इज. लेट मी टेल यू सायंटिफिकली व्हॉट द प्रॉब्लेम इज. नाउ व्हॉट इज करंटली हॅपनिंग, लेट मी एक्सप्लेन यू फर्स्ट. करंटली व्हॉट इज हॅपनिंग इज यू थिंक इन मराठी. राईट, तुम्ही काय करताय सध्या, तुम्ही मराठीमध्ये विचार करताय. राईट, ही झाली तुमची स्टेज 1. तुम्हाला इंग्लिशमध्ये समजा राईट नाव लाईक यू आर सिटिंग इन अन इंटरव्ह्यू इन फ्रंट ऑफ एन इंटरव्ह्यू पॅनल. लेट अस से तुम्ही समजा इंटरव्ह्यू देत आहात किंवा यू आर इन अ मीटिंग किंवा यू आर मीटिंग युअर क्लायंट और यू आर मीटिंग युअर टीचर और ट्रेनर अँड दे डायरेक्टली आस्क यू समथिंग इन इंग्लिश. Like as simple as की okay, first of all let us start by introducing ourselves. So let us start with you Mr. असं. आणि तुमच्याकडे समजा त्यांनी हात केला की चला इथून पुढे तुम्ही इंट्रोडक्शन द्या, तुमची ततपप सुरू झाले. काय पहिली स्टेप तुमच्या डोक्यात आली की ओके माझं नाव मधुर पोफळे आहे असं मला सांगायचं, हे पहिल्यांदा तुम्ही डोक्यात विचार करताय. मग तुम्ही डोक्यात विचार केल्यानंतर काय होतंय, दुसरी स्टेज काय येते तुमच्या लाईफमध्ये. दुसरी स्टेज अशी येते की यू स्टार्ट translating those thoughts in English. आता तुम्ही काय करताय, ते थॉट तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करताय आणि मग तिसऱ्या स्टेजवरती तुम्ही जाताय, दॅट इज स्पीकिंग इन इंग्लिश. राईट, दॅट स्पीकिंग इन इंग्लिश. मग ह्या सगळ्या प्रकारांमध्ये घोळ काय होतोय, या तिसऱ्या स्टेज पर्यंत येताना लॅग. तुम्ही विचार करा, एक छोटंसं स्टेटमेंट तुम्हाला बोलायचं आहे की माय नेम इज मधुर पोफळे, आय लिव्ह इन औरंगाबाद, आय हॅव अ फॅमिली ऑफ 5 मेंबर्स. एक सिंपल एकदम साधारण इंट्रोडक्शन आहे तुमचं, परंतु तुम्ही काय करताय, माझं नाव मधुर पोफळे आहे, मी औरंगाबाद शहरामध्ये राहतो, माझ्या घरामध्ये 5 लोक राहतात किंवा माझ्या परिवारामध्ये 5 लोक आहेत. हे स्टेटमेंट तुम्ही अगोदर 3 स्टेटमेंट्स तुम्ही मराठीत बनवताय की ओके मला हे सांगायचं, हे सांगायचं. त्याच्यानंतर मग तुम्ही ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करताय आणि त्यानंतर तुम्ही ते तुमच्या तोंडातनं ते इंग्लिशमधनं बाहेर पडतंय. आता या सगळ्यामध्ये एक टेक्निकल प्रॉब्लेम होतोय. आता तुम्ही म्हणाल सर हे तर कॉमन आहे ना, हे युज्युअल आहे, असं होणारच आहे. सी आय एम एक्सपोज टू माय मदर टंग. एव्हरीबडी इज एक्सपोज टू हिज मदर टंग वेन लाईक इन देअर चाइल्डहुड. राईट, आपण जेव्हा लहान असतो आपल्या मदर टंगमध्येच बोलत असतो. आपल्या सगळेच जण घरातले जे आहेत ते आपल्या मातृभाषेत बोलतात, आजूबाजूचे शक्यतो आपलं शिक्षणही मातृभाषेमध्ये होतं. जसं माझं पूर्णपणे मराठी शिक्षण झालेलं आहे, तर तेही मोस्टली सगळ्याच जणांची परिस्थिती असते आणि त्याच्यामुळे इट इज व्हेरी ऑब्व्हियस, इट इज व्हेरी नॅचरल दॅट आय थिंक इन माय मदर टंग. राईट, हे सिम्पल आहे. बट बिलीव्ह मी, till the time you do not stop this, you cannot be fluent in English. Like right now, whatever I'm speaking, I'm not thinking in Marathi, then translating it and then speaking. No, I'm not doing that. I am directly thinking in English like a native English speaker. नेटिव्ह इंग्लिश स्पीकर म्हणजे काय, माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलं होतं. नेटिव्ह इंग्लिश स्पीकर म्हणजे समबडी हुज मदर टंग इज इंग्लिश. राईट, तर त्याच्यासारखाच तुम्ही जसं मराठी बोलताना तुम्ही अस्खलित बोलता. मराठी बोलताना असं होतं का की तुम्ही दुसऱ्या कुठल्या भाषेत विचार करताय, मग ते ट्रान्सलेट करताय आणि मग मराठीतनं उच्चारताय. नो, जसं तमिलियन बघा, तमिलियन जो महाराष्ट्रात राहतो त्याला हीच अडचण येते मराठी बोलताना, जी तुम्हाला येत नाही, कारण तो तमिळमध्ये करतो, मग मराठीत ट्रान्सलेट करतो आणि मराठीत बोलतो. ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये खूप साऱ्या गोष्टी चुकतायत. आणि त्या का चुकतायत बघा, त्या चुकतायत ह्यामुळे की आपण एक एकदम सोपं उदाहरण घेऊया. सध्या आपण काय करतोय, समजा मला सांगायचं आहे की आय एम लर्निंग इंग्लिश. बरोबर, आपण सध्या इंग्लिश शिकतोय, तर मग मला सांगायचं आहे आय एम लर्निंग इंग्लिश, हे मला बोलायचं आहे. तर मी पहिल्यांदा काय करणार आहे, माझी पहिली स्टेज असणार, मी म्हणणार मी. आता मी पहिल्यांदा
मराठीतच विचार करणार. मी इंग्लिश शिकत आहे. हे स्टेटमेंट मी मराठीत विचार केला. आता मी त्याचा इंग्लिश ट्रान्सलेशनच्या स्टेजवरती मिळणार. आता मी जेव्हा ती इंग्लिश ट्रान्सलेशन करेल, याचं ट्रान्सलेशन करायची वेळ येईल माझ्यावरती, तेव्हा मी काय करणार बघा. मीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? आय. इंग्लिशला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फॉर्च्युनेटली इंग्लिशच. शिकत आहेला इंग्लिशमध्ये काय होतात? शिकतला. आपण बाय स्टेप जाऊयात, विच इज व्हेरी बॅड, पण ठीक आहे तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतोय. शिकतला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? लर्निंग. आता तुम्ही म्हणणार नाही सर शिकतला तर इंग्लिशमध्ये लर्न म्हणतात. नो, लर्न तर टू लर्न इज शिकणे. शिकत म्हणजे हा एक अर्धाच झाला, म्हणजे कंटिन्युअस टेन्सचा तो प्रकार आहे, तर तिथे लर्निंग झालं. आणि आहेला तुम्ही इंग्लिशमध्ये काय करणार? आता आय आहे म्हणून एम लिहिणार, किंवा मग तुम्ही इज वापरू शकला असतात, आर वापरू शकला असतात, डिपेंडिंग ऑन व्हॉट इज युअर सब्जेक्ट. तर आता इथे प्रॉब्लेम काय झालाय? आता व्होकॅब्युलरी म्हणजे नेहमी खूप लोकांचा प्रॉब्लेम असतो की सर माझी व्होकॅब्युलरी वीक आहे ना म्हणून मला इंग्लिश चांगली येत नाही. हे स्टेटमेंट इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी माझी व्होकॅब्युलरी वीक आहे का? नो. या स्टेटमेंटमध्ये जेवढे वर्ड्स असायला हवेत तेवढे सगळे वर्ड्स तर मला येतात. या स्टेटमेंटमध्ये जेवढे शब्द मला वापरायचे ते सगळे शब्द मला येतात, म्हणजे माझी व्होकॅब्युलरीचा प्रॉब्लेम नाही. मी जो कालच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की व्होकॅब्युलरीमध्ये फार प्रेशर टाकणं ही खूप मोठी चूक आहे बिगिनरची, बरोबर की नाही? आता एक्सप्लेन केलं बघा, माझी व्होकॅब्युलरी करेक्ट आहे, बट इज दिस स्टेटमेंट करेक्ट? नो, इट इज नॉट. असं कोणतं स्टेटमेंट असतं? आय इंग्लिश लर्निंग एम? नो. मग तुमचं काय होतंय? आपण आधी मराठीत विचार करतोय, मग त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतोय, मग त्याचं ग्रामर चुकतोय, मग ते आपण कशी तरी जुळवाजुळव करणार. आणि जेव्हा तोंडातनं जे शब्द बाहेर निघतात किंवा जे स्टेटमेंट बाहेर निघतं ते ग्रामॅटिकली इनकरेक्ट आणि खूप तुटकं फुटकं बाहेर निघतं. याचं रिझनच असं आहे की मराठीच्या स्टेटमेंटचं स्ट्रक्चर आणि इंग्लिशच्या स्टेटमेंटचं स्ट्रक्चर ह्या दोन्हींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मराठीमध्ये सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट असा फॉर्मॅट असतो, तर इंग्लिशमध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि व्हर्ब असा फॉर्मॅट असतो. सो त्याच्यामुळे बघा, हे एक छोटंसं स्टेटमेंट आहे, तरी हे समजून घ्यायला किंवा तरी फॉर्म करायला एवढ्या अडचणी येत असतील, तर जेव्हा काही मोठं स्टेटमेंट मला बोलायचं आहे, एक अख्खं स्पीच द्यायचं आहे किंवा कॉन्व्हर्सेशन टिपिकली करायचं आहे, तर तिथे किती अडचणी येतील. कारण हे छोटंसं स्टेटमेंट आहे तरी पण इतके शब्द चुकत आहेत किंवा त्यांचा सिक्वेन्स चुकतोय. तर एका व्यवस्थित ऑर्डरमध्ये प्रत्येक शब्द यायलाच पाहिजे. हे समजण्यासाठी तुम्हाला मराठीतनं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याची सवय ती बंद करावी लागेल. सो इन ऑर्डर टू स्पीक फ्लुएंटली इन इंग्लिश यू हॅव टू स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश. हा पहिला विषय झाला, राईट. पहिल्यांदा प्रॉब्लेमपासून आपण सुरुवात केली की प्रॉब्लेम काय, मला फ्लुएंट इंग्लिश का बोलता येत नाही? कारण की मी मातृभाषेत विचार करतो आणि इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. चूक इथे होते की माझ्या मातृभाषेचं स्ट्रक्चर आणि इंग्लिशच्या स्ट्रक्चरमध्ये फरक आहे, त्यामुळे एकतर वेळ पण खूप लागतो आणि तरीही झालेलं ट्रान्सलेशन हे चुकीचं असण्याची शक्यता 99% असते. म्हणून आय कॅनॉट स्पीक फ्लुएंटली ऑर आय कॅनॉट स्पीक ग्रामॅटिकली करेक्ट इंग्लिश. बरोबर. मग आता ह्याचं सोल्युशन काय असू शकतं? मी फक्त प्रॉब्लेम्स तुम्हाला देणार का? अजिबात नाही. विल बी टॉकिंग अबाउट सोल्युशन्स इन एव्हरी व्हिडिओ अँड आय एम. तर आता आपण बोलूया सोल्युशन्सवरती की सर आता मला प्रॉब्लेम तर कळलेला आहे, की मला आहे ना मराठीत विचार करणं बंद करायचं आहे. तर मग हाऊ शुड आय स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश? असं काय करावं मी? अशी कोणती आयुर्वेदिक गोळी खायची आता की ज्याच्यामुळे मी इंग्लिशमध्ये बोलणं सुरू केलं पाहिजे? तर मी 3 खूप सोप्या स्टेप्स तुम्हाला सांगतोय. 3 छोट्या एक्सरसाइजेस असतील. या एक्सरसाइजेस जर करणं तुम्ही आत्तापासून सुरू केलं, आय गॅरंटी यू, अँड दिस इज व्हॉट आय एम स्पीकिंग आउट ऑफ माय एक्सपिरियन्स. दिस इज नॉट समथिंग आउट ऑफ अ बुक. असं नाही की मी एखादं पुस्तक वाचलं, एखाद्या पुस्तकात या 3 गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या मी तुम्हाला सांगतोय. मला कुठला एक्सपिरियन्स नाही किंवा हे कामाला येतं की नाही हे मला माहिती नाही. I have done this with myself. I have experienced this and I am talking out of first hand experience. याचा उपयोग होतो and I still do it. Even if I am completely fluent in English now, but still I do it because that has now become my habit. आता माझी ती सवय झालेली आहे. Okay, so let us try and understand what is the first solution. What is the first exercise that you can do to start thinking in English? Okay, तर पहिली एक्सरसाइज काय असेल? जेव्हा यू कॅन नॉट डिनाय दॅट यू टॉक विथ युअर सेल्फ द मोस्ट. जगामध्ये आपण सगळ्यात जास्त स्वतःशी बोलतो. आपण मनातल्या मनात खूप गोष्टी बोलतो, येस ऑर नो, राईट. प्रत्येक जण बोलतो. तर जेव्हा इथून पुढे आपल्याला एक सवय लावायची, इथून पुढे आपल्याला स्वतःला शिस्त लावायची
की इथून पुढे जेव्हा मी काही स्वतःशी बोलत असेल, मग मी कशा बाबतीत बोलत असेल, मी माझ्या दिवसाबाबतीत बोलत असेल, किंवा समजा मी घरातनं बाहेर निघालो, गाडी ड्राईव्ह करतो, एखाद्या ठिकाणी पोहोचायचं तर तिथे पोहोचण्या नंतर मला काय काय करायचं त्या बाबतीत मी विचार करत असेल, किंवा मी काहीतरी करतोय, मी आजूबाजूला काहीतरी गोष्टी ऑब्झर्व्ह करतोय आणि मी ते स्वतःला सांगतोय की हे काय ते काय ते काय, जेव्हा मी स्वतःशी बोलेल तेव्हा मी फक्त इंग्लिशमध्येच बोलेल. कारण की आता इथे बघा, इथे तुमचे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. नंबर 1, मी दिलेली एक्सरसाइज तुम्ही फॉलो करताय, आणि नंबर 2, तुम्हाला इंग्लिश बोलण्याची जी भीती आहे की जर मी चुकीचं बोललो तर लोक मला हसतील, तर स्वतः असेच बोलताय, तर किती चुकीचं बोललात तर कोणी हसण्याचा संबंध नाही, स्वतः तर तुम्ही स्वतःला हसणार नाही आहात, राईट. सो त्यामुळे स्वतःशी इंग्लिशमध्ये बोलणं सुरू करायचं आहे. म्हणजेच काय की व्हॉट एव्हर यू आर डुईंग, राईट, तुम्ही जे काय करत असाल तर तुम्ही जे मनातले मनात विचार करताय ना ते इंग्लिशमध्ये करण्याचा विचार करायचा आहे. म्हणजे सध्याच्या घडीला बघा, सोप्या भाषेत सांगतो, सध्याच्या घडीला तुम्ही पूर्णचे पूर्ण 100% विचार मराठीमध्ये करताय, येस ऑर नो? 100% विचार मराठीमध्ये चालू आहे, आणि इंग्लिशमध्ये सध्याच्या घडीला 0% आहे. ओके, इंग्लिशमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा विचार करत नाहीये. आपल्याला ही सिच्युएशन काय करायची आहे, आपल्याला आहे ना इंग्लिशमध्ये विचार करण्याचा रेशो वाढवायचा आहे आणि मराठीमध्ये विचार करण्याचा रेशो कमी कमी करत आणायचा आहे. मग तो कसा करणार? तो करण्याची खूप सोपी पद्धत आहे, आणि ती सोपी पद्धत अशी आहे की तुम्ही जे काय करताय ते स्वतःशी बोलताना नेहमी इंग्लिशमध्येच बोलायचं, कंपल्सरी इंग्लिशमध्ये सांगायचं आहे, राईट. लाईक फॉर एक्झाम्पल, राईट नाऊ प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनात तुम्ही बोलताय ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायची. जसे की सध्या मी काय करत आहे, व्हॉट एम आय डुईंग राईट नाऊ. सध्या मी इंग्लिश शिकत आहे, आय एम लर्निंग इंग्लिश राईट नाऊ. मला इंग्लिश शिकण्याचा काय फायदा होणार आहे, हाऊ इज बिंग फ्लुएंट इन इंग्लिश गोइंग टू बेनिफिट मी. याने मला खूप जास्त सक्सेस मिळेल. I may become very successful because of this, or I will become very successful because of this. मी इंग्लिश सध्या कुणाकडनं शिकत आहे, फ्रॉम whom am I learning English currently. मी सध्या एज्युनेशन स्पीकर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती इंग्लिश शिकत आहे. आय एम लर्निंग इंग्लिश फ्रॉम द यूट्यूब चॅनल ऑफ एज्युनेशन स्पीकर्स अकॅडमी. सोपं आहे. स्वतः तुम्ही जे काय करताय ते तुम्हाला फक्त इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. इट साऊंड्स व्हेरी डिफिकल्ट, राईट. आता सध्या मी ते करून दाखवतोय तर तुम्हाला वाटू शकतं की नाही तुम्ही किती पटकन करताय सर, आम्हाला थोडीच पटकन जमतं. तुमच्या मनात चालणार आहे सगळं. मी तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं आहे म्हणून हे मोठ्यानं बोलतोय. हे सगळं तुमच्या मनात चाललं पाहिजे, आणि मग हे सगळं मनात चाललंय म्हणून मग ते किती स्लो चाललं तरी चालतंय, कारण की तुमची कोणी वाट बघत नाही. द सेकंड एक्सरसाइज इज प्रॅक्टिस कॉन्व्हर्सेशन, राईट. किंवा सोप्या भाषेत म्हणेल मी, प्रिपेअर जनरल responses in advance and practice them, right. कॉन्व्हर्सेशनची प्रॅक्टिस करायची. कॉन्व्हर्सेशन आणि जे जनरल रिस्पॉन्सेस तुमचे असतात ते अगोदरच प्रिपेअर करून ठेवायचे. म्हणजे याचा अर्थ काय की हे माझ्या प्रोफेशनशी रिलेटेड आहे, म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या प्रोफेशनशी रिलेटेड आहे. समजा जसं माझं प्रोफेशन आहे, माझं प्रोफेशन आय एम एन ॲडव्होकेट, राईट. तर मग माझे काही जनरल रिस्पॉन्सेस असतात, माझे काही जनरल कॉन्व्हर्सेशन्स असतात. मला माहीत असतं समजा उद्या माझ्या 10 प्रकारचे वेगवेगळे मॅटर्स आहेत कोर्टामध्ये, काही हायकोर्टामध्ये समजा आणि काही लोकल कोर्ट्समध्ये आहेत, आणि त्यामध्ये मला उद्या माझ्या डोक्यात पहिल्यापासून माहीत असतं की 3 क्लायंट्स मला पहिल्यांदा भेटायला येणार आहेत, 2 क्लायंट्स असे आहेत की ज्यांचं आता फायनल लेवलवरती डिस्प्यूट आलेलं आहे, 2 ठिकाणी मला जज समोर एव्हिडन्सेस सबमिट करायचे वगैरे. तर त्यावेळेस काय आहे, त्यावेळेस कशा प्रकारचे कम्युनिकेशन करायचे याच्या काही गोष्टी ठरलेल्या असतील. जसं की जर जे क्लायंट्स नवीन भेटायला त्यांना मी प्रत्येकाला एक साधा सरळ प्रश्न हा विचारत असतो की तुम्ही तुमच्यासोबत तुमचे सर्व डॉक्युमेंट्स आणलेले आहेत का. हा साधा सरळ प्रश्न आहे. व्हाय कांट आय मेक इट इन ॲडव्हान्स. मी ऑलरेडीच जर प्रिपेअर करून ठेवला इंग्लिशमध्ये आणि आत्ता 10 वेळेस प्रॅक्टिस करते स्टेटमेंट, तर उद्या मज्जा येईल की नाही बोलायला, आणि सोपं पण वाटेल, कॉन्फिडन्स पण असेल. म्हणजेच काय, इफ आय ऑलरेडी प्रिपेअर, हॅव यू ब्रॉट ऑल द डॉक्युमेंट्स दॅट आय हॅव आस्क्ड यू ऑन द फोन. मी तुम्हाला फोनवरती जे सांगितले ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन आलात का. हा कॉमन प्रश्न आहे. हा प्रत्येक ॲडव्होकेट त्याच्या क्लायंटशी पहिल्यांदा भेटताना सांगतोच. किंवा सिंपल आहे, घरी मी निघताना डबा घेऊन टिफिन घेऊन माझा निघतो, तर आज टिफिनमध्ये काय दिलेलं आहे, हा एक साधा सरळ रोज विचारणारा प्रश्न आहे. हा प्रश्न जर मी ऑलरेडी इंग्लिशमध्ये तयार करून ठेवला, व्हॉट एम आय गेटिंग फॉर लंच टुडे, तर सोपं आहे, राईट. म्हणजे माझं कॉन्व्हर्सेशन जे ठरलेलं आहे ते मी आधीच तयार करून ठेवेल. समजा तुम्ही सगळे कोणी तुमच्यापैकी जे वर्किंग पीपल आहे, ज्यांना घरी लहान मुलं आहेत, जे शाळेत जात असेल, तर शाळेत गेल्यानंतर शाळेतून आल्यानंतर एक कॉमन रिस्पॉन्स असतो प्रत्येकाचा, किंवा एक कॉमन क्वेश्चन असतो की आज तुम्ही शाळेमध्ये काय शिकलात, व्हॉट हॅव यू लर्न इन स्कूल टुडे. तर अशा गोष्टी ज्या आहेत की जे कॉन्व्हर्सेशन बिल्डर्स आहेत,
की ज्याच्यामुळे समोरचा माणूस पण तुमच्याशी इंग्लिशमध्ये किंवा मराठीत की असे ना पण रिस्पॉन्स देईल आणि तुमचं कॉन्व्हर्सेशन चालेल. तर हे ठरलेले स्टेटमेंट्स जे आहेत तुमच्या लाईफमधले ते इंग्लिशमध्ये बोलायला शिका, आउट लाऊड. राईट, अगोदर मनातल्या मनात ठरवायचे आणि आउट लाऊड ते बोलायचे. राईट. अँड थर्ड अँड व्हेरी इम्पॉर्टंट अँड लास्ट instruction that I want to provide you is revise your day before going to bed every day. राईट, दिवसभरात काय झालंय हे संध्याकाळी झोपण्याच्या आधी स्वतःला हे सगळं मनातल्या मनात करायचं आहे तुम्हाला. म्हणजे पहिला आणि तिसरा, दुसऱ्यावाला जे आहे इन्स्ट्रक्शन ते तुम्हाला आउट लाऊड करायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, दररोज झोपण्याआधी आज दिवसभरात आपण काय केलं हे स्वतःला इंग्लिशमध्ये सांगायचं. आय वोक अप ॲट 7 AM, आय टूक माय ब्रेकफास्ट ॲट 8, देन आय वेंट टू द कोर्ट ॲट 10, देन आय मेट दीज मेनी पीपल, देन आय हॅव सबमिटेड दीज मेनी एव्हिडन्सेस इन फ्रंट ऑफ ऑनरेबल जज, देन आय हॅव कम बॅक, देन आय हॅव रेकॉर्डेड द यूट्यूब व्हिडिओ फॉर माय यूट्यूब फॅमिली, देन आय हॅव स्पेंड सम टाईम विथ माय फॅमिली, देन आय हॅव टेकन माय डिनर ॲट 10 PM, then I went to, then I am going to sleep at 11, tomorrow is going to be a beautiful day. डिटेल स्वतः दिवसभर तुम्ही काय केलं आहे हे स्वतःला सांगायचं आहे आणि टुमॉरो इज गोइंग टू अ ब्युटिफुल डे फॉर मी असं म्हणून शांतपणे झोपून जायचं आहे. जर तुम्ही या 3 गोष्टी रोज करत असाल तर इथून पुढे 1 ते 2 महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला ड्रास्टिक पॉझिटिव्ह चेंज झालेलं दिसेल. आय गॅरंटी दिस थिंग. अँड देन यू विल स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश अँड देन माय फ्रेंड्स विल बी फ्लुएंट इन इंग्लिश. I hope you have understood everything. I am repeating this thing. If you have not subscribed to the channel, please do subscribe. If you have not shared my videos to your friends, please do share. If you have not liked the video, please do like, comment on the video, and happy learning to you. Don't fear speaking in English. It's an easy and fun language.